विषारी नागाचे झाले ऑपरेशन। 5 जानेवारी 2025 रोजी पवन इंगोले यास हा जखमी नाग दिसून आला। त्याने हा नाग वाचवावा म्हणून वनविभागास विनंती केली। सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काडणे यांनी PKVतील डॉक्टरांना विनंती केली। रविवारी सुट्टी असूनही डॉक्टरांनी नागाला जीवनदान देण्यासाठी आटोकाट प्रयत्न व जवळपास 1.5 तास उपचार केले। बाळ काडणे यांनी यापूर्वी अनेक विषारी सापांचे व अजगरांचे स्वतः रिस्क घेत डॉक्टरांना ऑपरेशन वेळी मदत केली आहे। त्यानुसार संयमपूर्वक विषारी सापांना अशा स्थितीत हाताळण्याचा अनुभव आहे। यावेळी सुद्धा नागाला त्यांनी हाताळले व डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले। त्यांनी सुद्धा बाळ काडणेच्या संयमशील व आत्मविश्वासू स्थितीचे कौतुक केले। महिला व पुरुष डॉक्टर नागाच्या उपचारासाठी 6 जण उपस्थित होते। सोबत रेस्क्यू टीमचे इंचार्ज संगपाल तायडे, चालक यशपाल इंगोले, तुषार आवारे यांनी सुद्धा सहकार्य केले। PKV डॉक्टर आशुतोष व त्यांच्या चमूने फार काळजीपूर्वक उपचार केले। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।